सिंधुदुर्ग किल्ला, शिवनेरी किल्ला, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी आता आलो आहे माझा मित्र विवेक नाईक त्याच्या घरी आणि त्याचा हा मुलगा असीम। शिवजयंती मनामनात घराघरात दरवर्षी शिवजयंती साजरी करणारे नाईक कुटुंब त्यांच्याकडे आलो आहे। ते दरवर्षी शिवजयंती साजरी करतात। आज आपले समाज मनातली शिवजयंती जाणून घेणार आहोत। तर आता ही संकल्पना मांडलेली आहे, पर्यावरण पूरक अशी संकल्पना आहे। हा देखावा आहे, दरवर्षी वेगवेगळे देखावे असतात त्यांच्याकडे, दरवर्षी असे वेगवेगळे देखावे असतात। आज पर्यावरण विषयाचा देखावा आहे आणि जे आज्ञापत्रात आहे ते आज्ञापत्रातही तिथे दिलेलं आहे। सोबत आहे विवेक नाईक आणि त्याचा चिरंजीव असीम नाईक। विवेक, ही काय संकल्पना आहे? जय शिवराय। हे आमच्या शिवजयंतीचं 10वं वर्ष आहे आणि पर्यावरण आणि शिवाजी महाराज यांचं काय नातं आहे हे थोडंसं स्पष्ट केलंय या देखाव्यामध्ये। संदर्भ घेतलाय असीमच्या 4थीच्या पुस्तकाचा, म्हणजे 4थीचं पुस्तक असलं तरी ते किती महत्वाचं आहे ते मला याच्यात दिसून आलं की रामचंद्र पंत अमात्य ज्यांनी शिवाजी महाराजांचा कारभार बघितलाय त्यांनी आज्ञापत्र नावाचं पुस्तक लिहिलंय। त्यात त्यांनी काय म्हटलंय की पर्यावरणाबद्दल महाराजांचे काय मत होतं ते त्यांनी थोडंसं मांडलंय। ऍक्च्युली हा थोडाच भाग आहे, आज्ञापत्रामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्यातल्या काही गोष्टी मांडण्याचा हा प्रयत्न आहे। तर एक म्हणजे महाराज असं म्हणतात, आरमारासाठी जे लाकूड लागतं त्या लाकडासाठी सागवान आदी वृक्ष जे आहेत, झाडं ते आपल्या जंगलात आहेत, पण ती अशीच तोडू नका। तर ती ज्या मालकाची असतील त्या मालकाकडून विकत घेऊन मग ती तोडा। आणि तसेच बाकीची जी झाडं आहेत, आंबे फणस, यांना शक्यतो हात लावू नका असं महाराज म्हणतायत। कारण आंबे फणस ही जी झाडं असतात ती प्रजेने लावलेली असतात आणि बरीच वर्ष जोपासलेली असतात, त्यांच्यामुळे त्यांच्या लेकरांसारखी असतात। तर ती तोडल्यावर त्यांच्या दुःखाचा काय पारावर राहील हा प्रश्न महाराजांना पडलाय आणि त्याच्यामुळे ते म्हणतात की अशी झाडं शक्यतो तोडू नका, त्यांना हात लावू नका। एखादं अगदीच कामातून गेलेलं झाड असेल, खूप सुकून गेलेलं आहे, तर ते सुद्धा त्याच्या मालकाला विचारून त्याचा मोबदला देऊन मगच ते तुम्ही तोडू शकता असं महाराजांनी आज्ञापत्रात म्हटलेलं आहे। सुरेख असं, आणि ही सणामनात घराघरात अशी तुमच्याकडनं पोहोचलेली ना, अशी सर्वांच्या घरात पोहोचव आणि समाज मनात रुजवली ना तर खरंच या भारताचं भारतखंडात शिवमय राज्य होईल, रामराज्य येईल। धन्यवाद। आणि हे बघा, हे खास टी शर्ट्स बघा, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, हे कुठून घेतले आहे टी शर्ट्स? हे आम्ही लालबागलाच घेतलं, तर्फे नावाचे एक कंपनी ब्रँड आहे, त्याचे टी शर्ट्स असतात शिवजयंतीसाठी, दोघांनाही सूट व्हायला, मॅच व्हायला म्हणून। आणि आज शिवजयंतीसाठी खास स्पेशल। तर असा हा देखावा। जगन्नाथराव हेगडे सर यांचं देखील एक आगमन झालंय। मुंबईचे माजी नगरपाल, लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती होती, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। शिवशंभो मर्दानी आखाड्याचे हे बघा इथे सराव करतायत।
प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर हिंदू कुलभूषण हिंदवी स्वराज्य संस्थापक मुघल साम्राज्य विध्वंसक महाराजाधिराज श्रीमन महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज की ओम नमो पार्वती पते हर हर जरा जोरदार त्याला वाजवायचं. 1 मिनिट थांबायचं किंवा पारितोषिक घेते. 1 मिनिट थांबायचं. रोहित महोत्सव सोहळा 2025 कालच्या दिवसामध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन गिरिजा सन्मान चिन्ह प्रशिक्षक पत्र राज्य फाउंडेशन त्याचबरोबर ₹1 देऊन तुला सन्मानित आम्ही करतोय. त्याचबरोबर द्वितीय क्रमांक इयत्ता 5वी ते 7वी वयोगटातील चित्रकला स्पर्धेत तिला प्राप्त झालाय कुमारी क्रिशा कोळी हिच्यासाठी देखील जोरदार आपण टाळ्या वाजवू. कॉंग्रॅच्युलेशन क्रिशा. सर मॅडम आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ असते आपण तिचा सन्मान करायचा आहे. क्रिशा कोळी द्वितीय क्रमांक इयत्ता 5वी आणि 7वी वयोगटातील 7वी वयोगटात जिला प्रथम क्रमांक मिळाला ज्या विद्यार्थ्यांना कुमार अंश तावडे याच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. कॉंग्रॅच्युलेशन अंश आलाय का? चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कुमार सिद्धक जाधव विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांचे पालक आहेत ते पारितोषिक स्वीकारतील. कॉंग्रॅच्युलेशन सर. सन्माननीय सिद्धक जाधव यांच्या पालक इथं उपस्थित आहेत. आमच्या फाउंडेशनच्या अध्यक्ष संतोषजी पवार आपल्याला विनंती करतोय. उपसचिव राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आपण दिव्यताईंना आपण सन्मानित करायचं आहे. हे आपल्या शिवजन्मोत्सव. धन्यवाद. उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो. येस सर. मी आमच्या राज्य फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय सिद्धांशी पिसाळेंना विनंती करतो की आपण सन्माननीय प्रमुख पाहुणे त्याचबरोबर मी अनिल विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचा आपण एक सन्मान करतोय. शिवरायांची शिकवण ही छत्रपती शिवरायांची शिकवण अशा या महाराजाचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावरती झाला. आज जरी ते आपल्यात नसतील तरी त्यांचे कार्य आणि त्याविषयीची भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणाकणावर आणि सातारा जिल्हा प्रमुख ऋषिकेशजी पिसाळ आपण कुठे असेल तर आमच्या माईकशी संपर्क साधा. अजूनही आपण आम्हाला हे आमच्या सोहळ्यात दिसले नाहीये. कुठे आहे तो ऋषिक? त्याचबरोबर आपण अजून एक सन्मान करतोय. शिवबांवर उत्तम संस्कार देऊन त्यांना घडवले. महाराजांनी बालवयातच स्वराज्य स्थापनेचे अवघड स्वप्न पाहिले. मुघलांसाठी क्रूर सत्तेला गाडून टाकून महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, हिरोजी कर्जन अशी
स्वामी ट्रॅव्हल्स, त्याचबरोबर स्वामी परिवार. आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. राजे फाउंडेशन 25 वर्ष महाराष्ट्र राज्य या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आपण उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल राजे फाउंडेशन परिवारातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर मी विनंती करतो, हिंदू नववर्ष शोभायात्रा समिती लालबाग परळ आपल्याला देखील सन्मानित करण्यात येतं, आपलं स्वागत करण्यात येत आहे. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मी राजे फाउंडेशनचे सचिव सन्माननीय रोहित पिसाळ यांना विनंती करतोय, आपल्या शुभस्ते आपण त्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे. हिंदू नववर्ष ऋषिकेचे आचार्य आपल्याला देखील विनंती असेल, आपल्या शुभस्ते सहकुटुंब त्यांचं आपण हार्दिक स्वागत करायचं आहे. सन्माननीय प्रमुख पाहुणे उत्सवी आजचे सर्व आमचे हितचिंतक बाळासाहेब शेंडकर, त्याचबरोबर त्यांच्या सहपत्नी कुमार विशाल दखाडी याला विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपला सन्मान केला जातोय, त्याची तो आणि संपूर्ण त्याची टीम आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मी विनंती करतोय संकेतची अधिकारी सतीश लोंढे. इराण तेहरान येथे झालेल्या 6व्या आशियाई महिला कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाला जिने सुवर्ण पदक पटकावून दिलं आणि आपल्या भारतीय संघाचा भारताचा झेंडा साता समुद्र पार अद्भुतपार लावला. तिचा पण सन्मान करतो. मी विनंती करतोय भाऊ आपल्या शुभ हस्ते आपण तिला सन्मानित करायचं आहे. कुमारी सोनाली विष्णू शिंदे, प्रशिक्षक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू राजेश पाडवे सर आई आले, कारण की स्पर्धा चालू आहे. डिलरला नामोशी मार्ग येते. त्यानंतर मी विनंती करतोय, आपण सन्मान करतोय सन्मान सिंह, त्याचबरोबर राजे फाउंडेशन येथे. त्यानंतर आपण सन्मान करतोय 6 वर्ष वयोगटात फायनल संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. 3 सुवर्ण पदक आपल्या भारतीय संघाला मिळवून दिले. एका जोरदार टाळ्या वाजवूया आपण अर्थातच कुमारी श्रेष्ठ शशांक पवार यांच्यासाठी आणि येणाऱ्या स्पर्धेसाठी राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून तुला खूप खूप शुभेच्छा बेटा. उपस्थित आमच्या सर्वांचे लाडके बाळाभाऊ ओंकार महाजन, त्याचबरोबर विनंती करतोय राजे फाउंडेशनचे सचिव सन्माननीय श्री रोहित पिसाळ आपल्याला विनंती करतो, आपण त्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे. हिंदू नववर्ष शोभायात्रा समिती लालबाग परळ. ही छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा करी रोड शिवजयंतीनिमित्त मिरवणूक निघाली आहे.
शिवाजी महाराज की जय शिवाजी हर 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 हर। नेहरू नगर शिवजयंती उत्सव 2025 वरळी सेंचुरी इथे आलोय। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांनी, कारण एवढं सुंदर असं हे गीत। किल्ले संवर्धन चित्र काढलं आणि खाली सिंधुदुर्ग किल्ला आहे। सिंधुदुर्ग किल्ला त्याच्याच शेजारी रत्नदुर्ग रत्नागिरीतला आणि इथे बघा गड किल्ल्यांची छायाचित्र आहेत। माहुली किल्ला, रायगड हे छायाचित्र आहेत। कडच्या पायथ्याशी जे पूल आहे प्राचीन असं पार्वती पूल प्राचीन शिवकालीन सिंधुदुर्ग किल्ला, शिवनेरी किल्ला, सुवर्णदुर्ग, हरणे बंदरावरील सुवर्णदुर्ग, शिवनेरी किल्ला, फोर्ट रायगड, रायगड किल्ला, छायाचित्र, जीवधन, रत्नदुर्ग, सालोटा, चावण, किल्ले प्रतापगड, किल्ले
बसलेल्या सगळ्या महिलांना मी प्रश्न विचारते, कसं वाटतंय, कसा वाटतोय प्रोग्राम? क्या बात आहे, अशीच साथ शेवटपर्यंत होऊ द्या तुमची. आणि चला तर मी गाण्याला सुरुवात करते. जयंतीला मानदेव या शिवजयंती उत्सवात सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले मुंबईतील प्रख्यात चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संयुक्त कार्यवाह प्रवीणजी राणे,